नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये पार्थ आता त्या दिव्याला तो रूम उघडण्यासाठी गेलेला असतो, परंतु त्याच वेळेस काव्याचा फोन येतो आणि तो काव्याशी आता खोटं बोलतो। काव्याला म्हणतो की हे बघ, बाहेर ना खूप कुत्रे भुंकत होते आणि तुमची झोप मोडू नये यासाठी मी कुत्रे हाकलण्यासाठी गेलेलो आहोत, 10 मिनिटात येतो। त्यावरती आता हे ऐकून काव्य तर फारच खुश होते। दिव्याला हसायला येते, कारण बरोबर कारण देऊन आता यांनी काव्याला फसवलेलं आहे। काव्य म्हणते की खरंच देशमुख, किती ग्रेट आहात हो तुम्ही, किती काळजी करतात माझी, काय करू मी तुमचं, सो स्वीट, किती काळजी करताल माझी, या लवकर, मी वाट पाहते। त्यावरती पार्थ म्हणतो की एनिवे 10 मिनिटात येतो, तोपर्यंत तुम्ही झोपा, लवकर या। आणि बाय करून आता काव्या फोन ठेवते। दिव्या म्हणते की सर, अहो काय असं कमाल कारण सांगितलं तुम्ही, काव्या मॅडमला सुद्धा नाही कळाले। पार्थला खूप राग आलेला आहे। पार्थ म्हणतो की उद्या सकाळी मात्र जे खरं कारण आहे ते मी सांगणार आहे। तो आपला हात पुढे करतो आणि लगेच तिला असं वाटतं की हातच द्यायचा, म्हणून ती पार्थच्या हातामध्ये हात द्यायला सुरुवात करते। तोच पार्थ ओरडतो की घड्याळ द्या, तर लगेच सॉरी करत ती मात्र पार्थचं घड्याळ त्याच्या हातामध्ये देते। पार्थ लगेच म्हणतो की काही मागितलं की लगेच हात पुढे होतो। पार्थ आता जायला निघतो, तेव्हा आता ही दिव्या गॅस टाकी उचलायला जाते, परंतु मुद्दाम तिला उचलत नाही, खूपच जड आहे असं दाखवते। ऐक किती जड आहे म्हणून मात्र ती उचलतच नाही। तेव्हा आता पार्थला आणखीनच वैताग होतो। पार्थ तिच्याकडे रागाने बघत असतो। तेव्हा आता दिव्या म्हणते की सर, मी जड वस्तू उचलते, तुम्ही हलक्या वस्तू उचला। बरं ठीक आहे, ओके, मी जड वस्तू उचलते, तुम्ही हलक्या वस्तू उचला, ओके, थँक्यू सर, असे बोलून आता पार्थ रागानेच ती गॅस टाकी उचलतो आणि तिच्याकडे रागाने बघत आतमध्ये घेऊन येतोय। त्यानंतर जीवा फ्रेश वगैरे होऊन जेव्हा बाहेर येतो आणि बाहेर आल्या क्षणी त्याला मात्र आता ही नंदिनी तेथे दिसत नाही। त्यावरती तो इकडे बघतो आणि नंदिनी कुठे गेली म्हणून लगेच आता नंदिनीला फोन करतोय आणि विचारतो की काय नंदिनी, कुठे आहेस तू। त्यावरती नंदिनी सांगते की मी पुस्तक शोधायला बाहेर पडलेस। जीवा तिला म्हणतो की नंदिनी, कळतं का तुला, अगं तू कुठे बाहेर पडलीस, ऊन किती आहे आणि अजूनपर्यंत तू बरी झालेली नाहीस, आणि चकाचक बाई तुला कळतं का आरामाची गरज आहे, आणि तरी सुद्धा मुद्दाम तू माझ्याशी खोटं बोलली। आंघोळीला जाणार आहेस का असं मला विचारत होती। मला एक गोष्ट सांग, बाहेर पडून तुला ते पुस्तक सापडणार आहेस का, काय बोलतेस तू। हे बघ, तू जरी लायब्ररीमध्ये ते पुस्तक आणण्यासाठी गेली असेल पण काव्याला तिच्या नोट्स मधील अक्षर ओळखणार नाही का, त्यामुळे तू एक काम कर, घरीच निघून ये। ही चकाचक बाई आता अजिबात ऐकत नाही, कडक उन्हात ती बाहेर पडली। खरंच मला खूप राग येतोय, म्हणून मात्र आता जीवा खूपच वैतागलेला असतो आणि नंदिनीवर रागवलेला आहे आणि तो फोन ठेवून देतो। त्यानंतर आता इकडे काव्या किचनमध्ये चहा वगैरे बनवत असते आणि तेवढ्यात तेथे विजय मुद्दाम येतो मस्का लावण्यासाठी, रात्री पार्थ कुठे गेला होता हे सांगण्यासाठी, आणि काव्याशी तो खूपच गोड बोलतो। विचारतो काय, कशी आहेस काव्या। काव्या सुद्धा काही कमी नसते, ती म्हणते की स्वतःच्या पायावर उभी आहे आणि मला पायावरून आठवलं, रम्या कशी आहे असं विचारते आणि कधी येते ती। त्यावरती लगेच आता हा विजय म्हणतो की ज्याला जेव्हा यायचं असतं तेव्हा तो येतोय आणि त्याला जेव्हा जायचं असतं तेव्हा तो जातो। जाण्यावरून आठवलं, अगं काव्या, तुझा नवरा म्हणजे पार्थ काल 2 वाजता बाहेर पडला होता रात्रीचं। त्यावरती काव्या म्हणते की अरे कुत्र्या, आणि परत ती आता मुद्दाम तिला हेच बोलायचं असतं। विजय म्हणतो की काय बोलतेस। काव्या म्हणते की ते कुत्र्यांना हकलायला गेले होते, खूप भुंकत होते आणि माझी झोप मोड होऊ नये यासाठी गेले होते, ते खाली गेले होते कुत्र्यांना हकलण्यासाठी। आमच्या दोघांचं असंच आहे, पार्थ देशमुख मात्र बाहेरच्या प्राण्यांना सांभाळतात आणि माझं तर काय, मला बघून मात्र घरातील सगळेच प्राणी घाबरतात, आणि नाही म्हणजे विजयराव कसा आहे, झुरूळ, उंदीर वगैरे प्राणी, आणि काय हो तुम्ही काय इतके शांत झालात। त्यावरती विजय म्हणतो की जे वाईट माणसं असतात तर ते गोष्टी लपवतात आणि चांगली माणसं असतात तर ती उत्तम खोटं बोलतात। त्यावरती काव्या म्हणते की तुमचा रोग मात्र माझ्या नवऱ्यावर आहे असं दिसतंय। विजय म्हणतो की हो, पार्थ मात्र फॅमिली मॅन आहे आणि फॅमिली मॅन मात्र उत्तम खोटं बोलतात बुवा, कारण कसं आहे की रात्री 2 वाजता कुत्र्यांना हाकलायला बाहेर पडतात, कारण कसं आहे की काही गोष्टी असतातच IAS म्हणजे अभ्यासाच्या बाहेर असतात, आणि बायको गरोदर असताना मात्र नवरा हा बाहेर पडतोच। आता काव्याच्या मनामध्ये मुद्दाम संशय वाढवण्यासाठी हा विजय बोलत आहे, पण काव्याला त्याचा फारच राग येतो आणि शास्त्रच आहे काव्या। आता कुठेतरी आपल्या नवऱ्याला असं वाटत असतं की आपली बायको अगोदरची सारखी सुंदर नाही दिसत। काव्या प्रेक्षकांना त्याचं सगळं काही बोलणं ऐकून घेते आणि म्हणते की कसं आहे विजय मतकरी,
माझ्या नवऱ्याला मात्र मी माझी आणि माझं वाढलेलं पोट, माझं वाढलेलं वजन ते माझ्या नवऱ्याला खूप सुंदर आणि आकर्षक वाटतं, कारण माझ्या पोटामध्ये आमचं बाळ वाढतंय. बरोबर मात्र आता काव्याने त्याची नांगी ठिजलेली असते. आणि हो, भटकतो माझा नवरा, 100% भटकतो, पण केवळ कुणासाठी? माझ्यासाठी, आमच्या बाळासाठी, आमच्या फॅमिलीसाठी, आणि आम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत तर त्या सगळ्या गोष्टी घरी आणण्यासाठी. कारण कसं आहे की तुमच्यासारख्या चीप असे मेंटॅलिटी असणाऱ्या माणसांना हे नाही कळणारच. त्यामुळे विषय वाढवण्यापेक्षा स्टॉप राहिलेलं बरं राहील. आणि तुम्ही मात्र फार विचार करू नका. आणि काव्य आपलं दूध वगैरे घेऊन तेथून जायला निघते आणि पुन्हा विचारते की हो, ती सरजी कोण आहे? त्यावरती आता लगेच विजय म्हणतो, अभ्यासक्रमाच्या पलीकडे शिकवणारे शिक्षक आहेत ते. त्यावरती आता काव्य म्हणते की बाय द वे, तुमच्या त्या सरजींना सांगा त्यांची जी काही फिलॉसॉफी आहे ती अत्यंत चुकीची आहे, अगदी अभ्यासाच्या पलीकडे. बॅड्स वन हाईड अँड गुड वन्स ऑलवेज शो देअर ट्रू साईड, असे उत्तर देऊन काव्य आता निघून जाते. विजय आता पाहतच असतो आणि पार्थला ती कॉफी आणून देते. पार्थ तिला थँक्यू बोलतो. काव्य म्हणते की काय हो देशमुख, आज तुम्हाला आवरायला उशीर, उठायला उशीर, अगदी चक्क 12 वाजलेत. तर पार्थ म्हणतो की काल रात्री. काव्य म्हणते की हो, काल रात्री स्वतःची झोप मोड करून खाली गेलात आणि माझ्यासाठी सगळं मला माहिती आहे. म्हणून तो काव्याला खरं काय आहे ते सांगायला जातो. कारण कसं आहे काव्या, काय झालं की कसं. आणि तेवढ्या ते दिव्याचा फोन येतो. काव्या तो फोन पाहते आणि म्हणते की आला माझ्या सवतीचा फोन. त्यावरती पार्थ म्हणतो की काय बोलतात? काव्य म्हणते की मी काय बोलते हे नाही महत्वाचं, ती काय बोलते हे महत्वाचं आहे. आणि मला सुद्धा आज ती काय म्हणत आहे बघायचं आहे. बघू काय गुलू करतेस ती. आणि तेव्हा आता दिव्याचा फोन मात्र काव्य उचलते, फोन स्पीकरवर टाकते. तर दिव्या लगेच आता तिकडून म्हणते की गुड मॉर्निंग सर. आणि गुड मॉर्निंग यासाठी कारण आता माझ्या फ्लॅट समोर इतकं छान वातावरण आहे, माझी सकाळ इतकी छान झालेली आहे. आणि खरंच पुन्हा एकदा गुड मॉर्निंग. आणि सॉरी, मला यासाठी म्हणायचं होतं की रात्री 2 वाजता मी तुमची गुड नाईट खराब केली आणि सो सॉरी दॅट. हे बघा सर, रात्री 2 वाजता जर तुम्ही आला नसता तर मी खरंच खूप एकटी पडली असते हो. आणि खरंच काल मला इतकं टेन्शन आलं होतं, पण सर तुम्ही वेळेची पर्वा न करता माझ्यासाठी धावून आला होता. काव्या मात्र आता रागाने बघत असते आणि त्याबद्दल खरंच मी खूप ग्रेटफुल आहे, थँक्यू. काल मात्र तुम्हाला नीट थँक्यू म्हणता नाही आलं म्हणून मी तुम्हाला फोन केला. काव्या खूप रागाने पाहत असते. तर लगेच आता हा पार्थ म्हणतो की मिस दिव्या, मी तुम्हाला नंतर फोन करतो, बाय, असे बोलून तो आता फोन ठेवतो. आजचं काही प्रेक्षकांना खरं नाही बाबा, कारण आता काव्या तर फारच चिडलेली आहे. ती आता विचारते की काय, का कट केला फोन, मला अजून काही कळू नये यासाठी. म्हणजे देशमुख, रात्री 2 वाजता तुम्ही दिव्याला भेटायला गेला होतात तर. पार्थ आता सांगायला जातो की त्याचं काय झालं काव्या. आणि तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते. काव्या रागाने बघत आता जात असते आणि तो म्हणतो की पार्थ देशमुख, आता तुमचं काही खरं नाही बुवा, कारण आता ही मांजर फिसकरणार नाही तर ओरबडणार सुद्धा आहे. आणि तेवढ्यात जीवा मात्र आता दरवाजा उघडतो. नंदिनी आलेली असते. जीवा दरवाजा उघडतो तर रागाने ते नंदिनीकडे बघतोय. नंदिनी म्हणते की तुम्ही, मला तर असं वाटलं होतं की आई येतील दरवाजा उघडण्यासाठी. जीवा आता रागाने सांगत असतो की आई आशाताई सोबत मार्केटला गेलेली आहे. तेवढ्यात काव्या बाहेर येते. काव्या म्हणते की ताई तू आलीस, आणलंस का पुस्तक? त्यावरती नंदिनी आता तिच्या बॅग मधून काढून ते पुस्तक हातात देते. काव्याला फार आनंद होतो अगोदर. आणि काव्या पुस्तक वगैरे पाहते आणि म्हणते की ताई, अगं हे पुस्तक माझे नाही, अगं हे तर नवकरू पुस्तक आहे, माझ्या पुस्तकात मी नोट्स काढल्या होत्या. तेव्हा आता जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे बघत असतात. आता नक्की काय उत्तर द्यायचं दोघांनाही कळत नसतं. पार्थ आणि काव्या त्यांच्याकडे पाहतात. जीवा आता म्हणतो की हे बघ काव्या, तुझं पुस्तक कुठं आहे ते मी खरं तुला सांगतो. नंदिनी म्हणते की जीवा 1 मिनिट, परंतु जीवा ऐकायला तयारच नसतो. जीवा म्हणतो की 1 मिनिट नंदिनी प्लीज मला बोलून दे. जीवा लगेच सांगायला सुरुवात करतो की काव्या, तू काल जो IIP रोडवरचा व्हिडिओ बघितला, मी जेव्हा ट्रक ढकलत होतो त्यावेळेचा, तर तेथे मात्र. तर नंदिनी म्हणते की जीवा प्लीज प्लीज, परंतु जीवा ऐकायला तयार नसतो. जीवा म्हणतो प्लीज नंदिनी मला बोलून दे, अजून किती तू लपवणार आहे काव्यापासून. नंदिनी म्हणते की प्लीज काव्यासाठी. जीवा म्हणतो की हो, काव्याच्या चांगल्यासाठी सांगतो, तिला त्रास होऊ नये यासाठी म्हणून मी सांगतो, त्यामुळे सो प्लीज मला सांगून दे. आणि काव्य, हे बघ तुझं पुस्तक माझ्यामुळे खराब झालं असं तो आता मुद्दाम खोटं बोलतो. ट्रक ढकलताना मात्र ते पुस्तक माझ्या हातून खाली पडलं, कारण ते पुस्तक नंदिनीने माझ्याकडे दिलं होतं आणि ते ट्रक खाली फाटलं गेलं आणि त्याबद्दल खरंच मी तुझी माफी मागतो, सॉरी. त्यावरती नंदिनी पुन्हा सॉरी काव्य असं म्हणते. आणि आज सकाळपासून त्या पुस्तकासाठीच घराच्या बाहेर पडले होते. तुला माहिती नाही की मी 7 दुकानं पालती घातली, 3 रद्दीची आणि 4 पुस्तकांची. आणि शेवटी मलाच कळत नव्हतं की काय करू, डोकं फुटण्याची वेळ आली होती. आणि नाईलाजाने मात्र हे नवीन पुस्तक मी तुझ्यासाठी घेऊन आले. आय एम सो सॉरी काव्या, खरंच मला माहिती नव्हतं की माझ्यामुळे तुझं हे महत्वाचं आणि मी तुला अगोदर सांगायला हवं होतं. तेव्हा आता काव्य लगेच नंदिनीला मिठी मारते आणि म्हणते की वेडी ताई माझी, तू खरंच वेडी. माझ्या
ह्या पुस्तकासाठी तू वन उन्हातानात भटकलीस आणि ते पण अशा अवस्थेत. काय ग ताई, तू असं का करते? अगं हे बघ, जे काही झालं होतं ते कालच मला खरं खरं सांगायला हवं होतं तू, पण तू असं खोटं का बोललीस? त्यावरती नंदिनी तिला म्हणते की अगं खोटं मी तुझ्यासाठी बोलले, तुला वाईट वाटायला नको म्हणून. काव्या म्हणते की म्हणून तू खोटं बोललीस आणि मग तुला खोटं बोलण्याचं गिल्ट आलं आणि म्हणून तू नवीन पुस्तक घेऊन आलीस. तर तेव्हा आता काव्या परत तिला जवळ घेते, मिठीमध्ये येत म्हणते की ताई तू वेडी आहेस का ग? खोटं हे दडपण देतं पण खरं मन हलकं करतं, असं पार्थकडे बघत ती आता बोलत असते. आणि असं माझी ताई म्हणते. परत आता स्माइल करत म्हणते की कळलं का? आणि हे बघ ताई, तुला माझी काळजी आहे की नाही? आणि तितकीच काळजी मला सुद्धा आहे. हे बघ ताई, खरं मात्र एकदा घाबरवतं, खोटं हे पुन्हा पुन्हा रडवतं, हे लक्षात ठेव. आणि हे बघ ताई, आपले बाबा नेहमी आपल्याला काय सांगायचे, आणि खरं बोलल्याने मात्र शांत झोप लागते आणि खोटं बोलल्याने मात्र झोप उडते. एक खोटं मात्र 100 खोट्यांना रांगेमध्ये घेऊन येतं. त्यामुळे इथून पुढे मात्र मला वाईट वाटेल, यामुळे माझ्याशी खोटं बोलू नको. आणि ताई, माझ्यापासून काही लपू सुद्धा नको. असं केल्याने मात्र तुलाच त्रास होईल आणि तुला त्रास झालेला मला नाही चालणार. नंदिनी मात्र मनात विचार करते की खरं बोलल्याने मात्र तुझी जी काही अवस्था होईल ती अवस्था मला नाही बघवणार. आणि काव्य आता तिच्या हातामध्ये हात देत आतमध्ये निघून जाते. पार्थ सुद्धा तिच्या मागे जातोय. तेव्हा जीवा आता नंदिनीला म्हणतो की तुझ्या लक्षात येतं का, देव आपल्याला सतत संकेत देत आहे. विषय मात्र काव्याच्या पुस्तकाचा होता आणि यातून तुला काय धडा मिळाला, खरं सांगणं हे जास्त सोपं असतं. त्यामुळे प्लीज तू काव्यापासून काही लपू नकोस. खरं जर सांगितलं तर त्याचा तुला आज फायदा होईल, आता त्रास होईल, पुढे जे काही आता होणार आहे त्यापासून तुझा बचाव होईल. आणि खोटं बोलल्याने दडपण येतं, हे लक्षात ठेव. आणि खरं बोलून हलकं वाटतं. असे बोलून जीवा सुद्धा रागानेच आत निघून जातो. नंदिनी म्हणते की जीवा, पण जीवा ऐकत नाही, तो आत गेलेला असतो. नंदिनी आता विचारात पडते. त्यानंतर पार्थ आणि काव्या रूम मध्ये येतात. पार्थ आता काव्याला समजावत असतो. काव्य मात्र मी प्रेक्षकांना खूपच भडकलेली आहे की काय ऐकून घ्यायचं. पार्थ म्हणतो की ऐका ना काव्या. आणि तेवढ्यात आता पार्थच्या मोबाईलवर फोन येतो. काव्या म्हणते की दिव्याचाच फोन असेल. पार्थ देशमुख काव्याच्या ऐवजी दिव्या आता घ्या फोन उचला म्हणून काव्या खूप भयंकर चिडते आणि ओरडते. तर पार्थ म्हणतो की काव्या, अहो क्रेडिट कार्ड वाल्यांचा फोन आहे, मी तुम्हाला काय सांगतो ते ऐकून घ्या. काव्य म्हणते की काय ऐकायचं आहे, म्हणजे फक्त मी 4 दिवस इथे नव्हते तर इथे सगळं काही बदललेलं आहे. काव्याला फारच राग आलेला असतो. पार्थ आता इतका खोटा आपल्याशी बोलतो आणि ते पण आता त्या दिव्यासाठी, याचा तिला भयंकर राग येतो. आणि त्याचा मात्र ती आता बरोबर त्याला आता विचारत असते, जाब काय काय इथे घडतं, कोण कुठली ती मुलगी दिव्या रम्याच्या जागी आली आणि तिची तर रम्याच झाली. सुद्धा तुमच्यामध्ये इंटरेस्ट होता आणि ह्या दिव्याला सुद्धा तुमच्यामध्ये इंटरेस्ट आहे. पार्थ म्हणतो की काव्या, अहो काही कसं बोलतात, त्या दिव्याला माझ्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. तेव्हा आता काव्या म्हणते की म्हणजे तुम्हाला तिच्यामध्ये इंटरेस्ट आहे. पार्थ म्हणतो की हो हो हो. आणि हे बघा, ती कोल्हापूरवरून इकडे मुंबईला आलेली आहे, एकटी राहते ती बिचारी. आता बिचारी म्हटल्यानंतर काव्याला आणखीनच राग येतो. ती म्हणते की बिचारी, ती बिचारी आहे का? ती बिचारी आणि मी कोण बरं? संशयी कजास अशी हलगर्ज बायको आहे का तुमची मी? त्यावरती पार्थ म्हणतो की नाही, तुम्ही खरंच खूप सॉलिड आहात, माझ्या होणाऱ्या बाळाची आई आहात, माझं पहिलं आणि शेवटचं प्रेम आहात. ती फक्त माझे एक एम्प्लॉई आहे आणि जास्तीत जास्त कसं कलिक समजा, हो की नाही? काव्य म्हणते की हो का? तेव्हा आता काव्य म्हणते की मग तुमच्या कलिगला तुम्हाला मदत करायची होती तर तुमच्या पहिल्या आणि शेवटच्या प्रेमापासून तुम्ही का लपवलं? देशमुख, तुम्ही खोटं का बोलला माझ्याशी? आणि ती पार्थचा हात हातामध्ये घेते आणि म्हणते की हे बघा देशमुख, जेथे पाणी मुरतं तेथे भेगा असतात, मग मला आपल्या नात्यामध्ये एकही अशी भेग नकोय. तेव्हा आता पार्थ हसतो आणि हो असं म्हणतो. तर काव्य म्हणते की अहो, तुम्ही मला सांगायचं होतं तुमच्या एका कलिगला मदत करायची आहे, मी का तुम्हाला नाही म्हटले असते? मला ते आवडलं नसतं का? तेव्हा आता पार्थ काव्याकडे बघून हसतो. मला आवडलं असतं आणि मी सुद्धा म्हणाले असते की खरंच किती गुणाचा आहे माझा नवरा, म्हणून त्याचे मस्त लाडात गाल धरते आणि माझे देशमुख एकदम जेंटलमॅन आहेत. आणि हो असंच म्हणाले असते मी. तुम्हाला असं वाटतं की मी असा काही विचार करू शकत नाही? पार्थ म्हणतो की नाही हो. आणि नाही म्हणजे नाही तसं नाही. काव्य म्हणते की देशमुख, तुम्ही खोटं बोललात आणि ते पण लपवी. म्हणजे हे बघा, आपण समोरच्यांना वाईट वाटू नये यासाठी काही गोष्टी लपवतो, त्यामुळे मात्र समोरच्या माणसाला हमखास वाईट वाटतं. आणि खरंच अहो देशमुख, माझ्या अनुभवावरून मी सांगते आणि खरंच मी तुमच्यापासून अशा काही गोष्टी गमावल्या होत्या, त्यामुळे मी खरंच तुमच्यापासून खरंच स्वतःला लांब करत होते आणि तुम्हाला गमवत होते. आणि मग नशिबाशी भांडून आणि युनिव्हर्सला साकडं घालून आणि युनिव्हर्स कडून मी मात्र तुम्हाला हिसकावून घेतलेला आहे. त्यामुळे आता मात्र माझ्यापासून काही लपवायचं नाही देशमुख. त्यावरती पार्थ म्हणतो की करेक्ट आहे तुमचं आणि यापुढे मात्र मी तुम्हाला सगळं काही सांगूनच करेल.
काव्य विचारते की असं तुम्ही काय करणार आहात बरं. पार्थ म्हणतो की केल्यावर सांगेल. म्हणजे कसं की आता सांगून करेल. काव्य म्हणते की नाही सुधारणार तुम्ही देशमुख. आणि ती आपल्या बाळाला म्हणते की बघतोस ना तू आला नाही पण हे किती त्रास देतात मला तुझे बाबा, बघ रे बघ. आणि रडण्याचं नाटक करते. पार्थ लगेच म्हणतो की नाही नाही असं नाही छोनू. तेव्हा आता काव्य म्हणते की पार्थ देशमुख तुम्ही आपल्या बाळाला मुन्नू टुन्नू छुन्नू असे हाका मारायचे नाहीत. मी तुम्हाला सांगून ठेवते. आणि काय तर म्हणे छुन्नू छुन्नू आणि असले नाव बदलण्याचे मात्र चुने तुम्ही मला लावायचे नाहीत. आणि मी तुम्हाला सांगते ना कुत्र्याचे नाव घेतल्यासारखं आउट करतात. तेव्हा आता पार्थ म्हणतो की कुत्र्याचं नाव तर रॉबिन वगैरे. रॉबिन म्हटल्यानंतर आता तो पुन्हा चेहरा लपवतो. त्याला दिव्याच्या कुत्र्याची आठवण होते आणि तो विचारात पडतो. तर काव्य त्याला विचारते की काय विचार करतात. खरंच मला न उलगडणारा कोड आहे हे. सिरियसली त्यापेक्षा मात्र मला बेबू जो काही ऍसिडिटी देतो मला त्रास देतो त्याच्याकडे जरा लक्ष द्या आणि तुम्हाला नाही कळणार आणि माझा त्रास तुम्हाला नाही कळणार. पार्थ म्हणतो की मला सगळं काही कळतं कुणाला नाही कळणं म्हणजे. त्यावरती काव्य म्हणते की हो तुम्ही एकदम बुद्धू आहात पार्थ देशमुख. एकच नंबरचे बुद्धू. पार्थ म्हणतो की काय बुद्धू. काव्य म्हणते की हो एकच नंबरचे. 9 महिने आम्हाला होणारा त्रास तुम्हाला जर कळून घ्यायचा असेल तुम्हाला एक एक्स्ट्रा पोट लावावं लागेल आणि मग तेव्हा तुम्हाला कळेल. पार्थ हसतो आणि म्हणतो की काय एक्स्ट्रा. काव्य म्हणते की हो आणि दोघेही आता हसतात. ती दोघेही परत एकमेकांच्या मिठीत येतात आणि आता खूपच खुश होतात. ते एकमेकांकडे रोमांटिक होऊन पाहत असतात, हसतात. आता फुंकर मारत तो काव्याच्या चेहऱ्यावरचा केस बाजूला करतोय. त्यानंतर आता इकडे जीवाची योगाची तयारी सुरू असते. नंदिनी बाहेर येते आणि विचारते की काय हो तुम्ही जिम सोडून आता योगाची तयारी करतात की काय. आता तू नंदिनीला समजावतो की हे बघ आपल्या दोघांनाही गरज आहे. इतक्या दिवस तुझ्या गर्भात बाळ होतं आणि आता ते बाळ तुझ्या गर्भात नाही. त्यामुळे तुझ्या मनाची आणि शरीराची काय अवस्था झाली असेल मी समजू शकतो. त्यावरती नंदिनी म्हणते की ठीक आहे जीवा वेळ सगळं काही नीट करेल. जीवा म्हणतो की अगं नंदिनी वेळ कशाला आपण सगळं दोघं मिळून नीट करू. हे बघ अगं शरीरावरचे घाव हे औषधाने बरे होतात मनातील घाव हे मेडिटेशननेच बरे होतात कळलं का तुला. त्यावरती नंदिनी हसते आणि म्हणते की हो तुमचा थॉट मात्र छान आहे पण हे सगळं असं अचानक कसं सुचलं बरं तुम्हाला. त्यावरती जीवा म्हणतो की अगं अचानक नाही अगोदर सुद्धा मी हे सर्व केलेलं आहे. तर तुझ्या माहेरी येऊन मी शेवटी तुला परत मिळवलंच ना. तेव्हा आता नंदिनीला आपल्या बाबांची योगा करण्याची आता ती पद्धत आठवते. तो क्षण आठवतो. त्यावरती नंदिनी म्हणते की हो आठवतं चांगलं आठवतं. तुम्ही माहेरी आला होतात बाबांना इम्प्रेस करण्यासाठी. तुम्ही सुद्धा त्यांच्या मागे ओम असं म्हणायचं. तेव्हा आता जीवा म्हणतो की पण माझा हो मात्र तैबेलीपेक्षाही मोठा असायचा. तर लगेच नंदिनी फटका देते आणि म्हणते की तुम्ही अजून सुद्धा माझ्या बाबांना तैबेली म्हणतात. आणि ती आता खूपच हसते. तर जीवा तिला म्हणतो की चकाचक बाई तू अशीच हसत राहा. आपण मात्र हसून आनंदी राहून दुःखाला दूर लोटूयात. म्हणून ती आता आपल्या पोटाला हात लावायला जाते. तोच लगेच जीवा तिचा हात धरतो आणि नाही असं म्हणतो. तेव्हा नंदिनी हसते तिचं दुःख विसरते. दोघंही आता त्या मॅटवर आता ही योगा करायला बसतात आणि दोघंही मात्र आता योगा करत असताना एकमेकांना डोकावून पाहत असतात आणि दोघांना सुद्धा हसायला येते आणि दोघं मात्र एकमेकांसोबत मस्त प्राणायाम करत असतात एकमेकांकडे बघत. त्यानंतर आता जीवा आणि नंदिनी बाहेर आलेले आहेत कारण आता शारदा आलेली आहे आणि विक्रम मात्र स्वतःच्या हाताने गरम गरम चहा बनवून घेऊन येतो. नंदिनी म्हणते की बाबा तुम्ही कशाला आणलात. अहो मी आणला असताना. विक्रम म्हणतो की नंदिनी नाही बस तू आराम कर. तू अशी दूर दूर धावून धावपळ करणार आहेस का. तेव्हा जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे पाहतात आणि बघ आपल्याकडे आलं तरी कोण आहे बघ. तेव्हा आता शारदा म्हणते की खरंच ना अगदी माझं भाग्यच म्हणायचं की व्याही स्वतः चहा घेऊन आले. तेव्हा आता विक्रम लगेच म्हणतो की अहो म्हणजे तुम्हाला वाटलं तरी काय मानिनीच्या राज्यामध्ये पडेल ते काम मी करायचो. कपडे धुणं म्हणू नका, भांडी घासणं म्हणू नका, कपड्यांना इस्त्री करायचं म्हणू नका, झाडांना पाणी घालायचं म्हणू नका आणि जर आमच्या बया आल्या नाहीत तर मात्र लादी पुसणं अगदी केर वगैरे काढणं सगळी कामं मी करायची. तेव्हा आता मानिनी म्हणते की हो हो हो. शारदा म्हणते की मानिनी ताई खरंच तुम्ही खूप नशिबवान आहात. मानिनी म्हणते की हो ना हो तर नशिबवान तर मी आहे पण 25-30 दिवसांनी आज मला घरामध्ये दिसले. तुम्हाला खरंच वाटतं की काय अहो एवढी कामं करण्यासाठी माणूस तर घरात दिसला पाहिजे. घरात मात्र यांचा काही पाय सुद्धा टिकत नसतो. त्यावरती जीवा म्हणतो की आई बरं झालं तू आत्ताच त्यांना क्लिअर केलं नाहीतर मात्र यांनी घरी जाऊन नंदिनीच्या बाबांचे कान धरले असते. आणि बघा देशमुखांच्या घरी जाऊन बघा की विक्रम मानिनीला किती मदत करतात. नाहीतर तुम्ही दिवसभर मिशा पिळत बसता. तेव्हा मात्र आता विक्रम सुद्धा ऍक्टिंग करतो आणि तेवढ्यात नंदिनी आता पाहतच असते. मानिनीला तर खूप हसायला येतं आणि शारदाला सुद्धा. हे सगळं काही झाल्यानंतर विक्रम म्हणतो की आमच्याकडे हे असं असतं आणि जर तुमची मुलगी सुखात आहे हे बघायला तुम्ही जर आला असाल काही काळजी करू नका अगदी निश्चिंत राहा. त्यावरती शारदा म्हणते की नाही हो मी आले म्हणजे काव्याला 3रा महिना लागलेला आहे मग तिची चोरोटी भरायला हवी आणि काव्या तर क्लासला गेलेली आहे आणि पार्थ तर ऑफिस मध्ये आहे. मग चोरोटी भरण्यासाठी प्लॅनिंग तर आपल्याला करावं लागेलच आणि चोरोटी ही माहेरी भरली जाते त्यामुळे ती आमच्याकडेच भरूयात. तेवढ्यात आता विक्रम म्हणते की हो हो करूयात परंतु मला काय वाटतं मी काय म्हणतो
नंदिनी आणि काव्या हे दोघींची आपण एकत्रच करूयात. तेवढ्यात आता नंदिनी जीवाकडे पाहते आणि जीवा नंदिनीकडे बघतोय. तेवढ्यात मानिनी म्हणते की अहो एकातिक असं नाही करत, आणि त्यात म्हणजे नंदिनीला अजून 3रा महिना लागायचा आहे. आता विक्रम विचारतो म्हणजे हिला अजून 3रा नाही लागलेला, तर मी सुद्धा काय विचारतो, एकतर इतक्या दिवसातून आला. मानिनी म्हणते की खरंच पुढच्या वेळेस तर असं म्हणतात की मी टूर वरून आल्यानंतर दोन्ही नातवंड माझ्या समोर रांगायला हवीत. विक्रम म्हणतो की बघ ना काय स्वप्न रंगवलंस, पण तू जे काही म्हणतेस ना असं ज्यावेळेस होईल त्यावेळेस हा जगातील सगळ्यात सुखी आणि हँडसम आजोबा असणार आहे मी. आणि आपल्या काव्या आणि पार्थला जे काही बाळ होईल ते बाळ जर काव्यावरती गेलं ते बाळ मात्र असं छान चष्मा वगैरे लावून अभ्यास करत फिरणार, आणि समजा ते पार्थवर गेलं तर छान असं मस्तपैकी समजा ते चित्र काढणार. त्यावरती आता लगेच मानिनी विचारते की यांची मुलगी म्हणल्यानंतर जीवा आणि नंदिनी परत एकमेकांकडे पाहतात. विक्रम विचारतो की काय मुलगी, हे दोघांचं अगोदरच ठरलेलं आहे. ओ क्या बात है. परत समजा यांची मुलगी जीवावरती गेली तर किचन मध्ये असं वेगवेगळे असं डिशेस करणार, आणि आपल्या नंदिनीवरती ती जर समजा गेली आणि तुला किचन मध्ये मला ऑफिस मध्ये आणि आपल्या आजूबाजूला असणारी जी काही कोणी असतील तर त्यांना छान अशी मदत करणार. तेव्हा आता नंदिनीच्या डोळ्यात पाणी येतं, ती जीवाकडे पाहत असते. मानिनी विचारते की झाली का तुमची सगळी काही स्वप्न रंगून. आणि हे बघा पण आता सध्या मात्र काव्याला 3रा महिना पूर्ण होतोय बरोबर, त्यामुळे आपण मात्र त्यांच्याबद्दलच बोलूयात. आणि नंदिनी तू सुद्धा बघून घे बर का, चोर ओटी भरण्यासाठी काय काय करावं लागतं, काय रीत आहे, कारण आता हे सगळं काही झाल्यानंतर पाठोपाठ तुझी सुद्धा वेळ आहे, ही चोर ओटी भरली जाणार आहे. आता विक्रम म्हणतो की मी काय म्हणतो की दोघींची चोर ओटी जर एकत्र झाली असती तर आणखीन मजा आली असती हो. त्यावरती आता लगेच शारदा म्हणते की अहो काही हरकत नाही, आपल्याला 2-2 असे कार्य मिळतील साजरा करण्यासाठी. 2 कारण आहेत ना. विक्रम म्हणतो की हो हे मात्र खरं आहे, आणि नंतर का होईना चोरोटी भरायला मिळणार आहे, नशीब आहे हो की नाही नंदिनी. त्यावरती आता नंदिनी हो आई असं करते. आणि आता मात्र विक्रम म्हणतो की ते चंद्रावर बसून असं छान. त्यावरती आता लगेच मानिनी म्हणते की ते सगळं काही डोळे जेवणाला करतात, तुम्ही जरा एक काम करा, शांत बसा, आम्ही दोघी ठरवतो ना, आम्ही आहोत ना. विक्रम म्हणतो की तुम्ही दोघी काय ठरवतात, मी सुद्धा आजोबा आहे, मी सुद्धा ठरवणार. आणि त्या तिघांची तयारी सुरू असते. तर जीवा नंदिनी एकमेकांकडे पाहत असतात. तेवढ्यात नंदिनीचं आता लक्ष पोटाकडे जायला लागते. तर जीवा लगेच आता तिच्या चेहऱ्यावर फुंकर वाढतो. तर नंदिनी मात्र आता हसते आणि विसरते आणि एकमेकांकडे ते पाहत असतात. तर मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये दिव्याने आता मुद्दाम पार्थच्या बॅगला आता तिचा जो काही क्लच आहे तो चिटकवलेला असतो. पार्थ बिचारा आपल्या कामात असतो आणि दिव्या त्याच्याकडे बघून हसत असते. त्यानंतर शारदा नंदिनीला विचारते की अगं काय झालं, काही झाले का. नंदिनी नाही म्हणते आणि मनात काही ठेवू नकोस. तर नंदिनीच्या डोळ्यात पाणी येतं. ती म्हणते की आई काही आई होता. तेवढ्यात मात्र काव्य ही आता पार्थची बॅग अगदी उचलून ठेवायला जाते, पण तिला आता तो क्लच टोचतो. ती जोरात आई ग असं ओरडते. पार्थ विचारतो की काय झालं, काही टोचलं का. आणि तेवढ्यात काव्य तो क्लच आहे तो बाजूला काढते आणि त्या क्लचकडे पाहत असते. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.